नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्कबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मिहानमधील 225 एकर जागेवर फूड आणि हर्बल पार्क साकारण्यात आले आहे आणि या पार्कमध्ये संत्रा, मोसंबी आदी फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे. 800 टन मालाची प्रक्रिया क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी रोज 125 ट्रक संत्रा मोसंबीची गरज पडणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा फूड अँड हर्बल पार्क नागपुरातील मिहान येथे पतंजली समूहाच्या वतीने साकारण्यात आला आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज 800 टन मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी आणि समृद्धी देणारा ठरणार आहे. 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. तर अ, अन्नदाता मंडीवर शेतकऱ्यांना त्यांच्या संत्रा मोसंबीची पतंजलीच्या अन्नदाता या ऑनलाईन मंडीवर विक्री करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना फळांची व उत्पादनांची माहिती द्यावी लागेल, तसेच भाव स्वतः निश्चित करता येईल. याचे योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या शेतातून पतंजली संत्रा, मोसंबी, लिंबू, आवळा, गाजर, टोमॅटो आदींची खरेदी करेल. शेतकऱ्यांना फूड हर्बल पार्कपर्यंत माल आणून देण्याची गरज पडणार नाही. यासाठी पतंजलीच्या वतीने प्रमुख गावांमध्ये संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. तर स्थानिकांना 100% रोजगार आणि प्रशिक्षण सुद्धा यातून मिळणार आहे. 1500 कोटींचा हा प्रकल्प आहे. यासाठी आतापर्यंत 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि पतंजली फूड हर्बल पार्कच्या माध्यमातून 10,000 रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. इथे पार्कमध्ये विविध विभागात 500 कर्मचारी कार्यरत आहेत आणि पुढे ही संख्या वाढविण्यात येईल. या पार्कमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य राहील आणि यासाठी लागणाऱ्या कौशल्य ज्ञानाचे प्रशिक्षणही कंपनीच्या वतीने देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, इथे संत्रा आणि मोसंबीच्या रसासोबतच आवळा रस आणि टोमॅटोचा पल्पही बनवला जाणार आहे. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार संत्रा, मोसंबी, लिंबू, आवळा, डाळिंब, पेरू, द्राक्षे, भोपळा, गाजराचा रस आणि संत्र्याचा गर तसेच कांदा आणि टोमॅटोचा पल्प देखील येथे बनविल्या जाईल. येथे संत्र्याची उपलब्धता ही वर्षाला 90 ते 100 दिवस राहील, त्यामुळे इतर 250 दिवसात अन्य फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे. तर मित्रांनो, या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाशी संबंधित स्टार्टअप स्थानिक युवकांना उभारता येतील आणि यासाठी पतंजली त्यांना सहकार्य करेल. हा प्रकल्प केवळ रसाच्या आधारावर चालवता येणे शक्य नाही. यासाठी त्याच्या बायो उत्पादनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलेले आहे. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित या पार्कमध्ये पॅकेजिंग लाईन, टेक्नोपॅक आणि संशोधन प्रयोगशाळा आहेत. उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची राहील आणि जागतिक बाजारपेठेतही त्यांना उत्पादने विकली जाणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही नागपुरात राहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.